तर आमच्या म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पुणे इटाउट्सचं फेसबुक पेजपासूनची जर्नी आणि नाव इट हॅज ग्रोन रिअली बिग. पण ही जर्नी कशी सुरुवात झाली, कसं काय झालं फ्रॉम द डेज ऑफ आय थिंक ऑर्कुट जेव्हा आपण बोलत होतो, तर ही आमच्या व्ह्यूजर्सना ऐकायला फार आवडेल. गंमतीचं की आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा फेसबुकच नव्हतं. ओके. आणि असं का टू गिव्ह कंटेक्स्ट आज असं विचार करायला विचित्र वाटतं, पण तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, पेमेंट गेटवेज नव्हते, मोबाईल ॲप्स ऑब्व्हियसली नव्हते. बरोबर. सो त्यावेळेला हे सगळं चालू झालं होतं. सर मग तो कोणी जर क्वेरी विचारली की मला आज कुठेतरी काहीतरी खायचंय, कुठे मिळेल, तर तुम्ही सकाळी विचारली उत्तर कदाचित संध्याकाळी मिळेल. बरोबर. जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल किंवा लॅपटॉप ओपन करणार. करेक्ट. सो दॅट वॉज ऑल्सो ब्युटी ऑफ इट. त्यामुळे लोक थोडंसं प्लॅन पण आधी करायचे. बरोबर. सो आय थिंक आता थोडंसं अगदी इन्स्टंट झालंय. इन्स्टंट. पण हो 2005 साली आपण चालू केलं होतं, ज्या वेळेला ॲट सच कुठेही असे प्लॅटफॉर्म नव्हते. बरोबर. जस्ट टू गिव्ह अनदर कंटेक्स्ट, आता त्यावेळेला लेट्स की कॅम्पात एखादं रेस्टॉरंट चालू होत आहे आणि मी कदाचित लेट्स कर्वे रोडला राहतो किंवा कर्वेनगरमध्ये राहतो. बरोबर. तर मला ते रेस्टॉरंट कळायचे मार्ग दोनच, एकदा कोणीतरी गेलं आणि सांगितलं किंवा पेपरला बरोबर ऍड आली, जे फार रेअर होतं सगळे रेस्टॉरंट न्यूज देणं. ओनली वॉज टू गो युअर सेल्फ. राईट. आणि त्यावेळेला चालू करताना मग ही माहिती कुठेतरी गेली पाहिजे आणि आय वॉज अ स्टुडंट दॅट टाइम. राईट. बरोबर. थोडं बाहेर खाणं वगैरे बऱ्यापैकी असायचं. बरोबर. आणि जागा माहिती होत्या, तर जागाचं माहिती असताना फक्त हे आपण शेअर केलं पाहिजे. दिस वॉज द ओनली ऑब्जेक्टिव्ह. फार विचार पण नव्हता केला तेव्हा. बरोबर. फक्त असं काहीतरी करता येतं, आपण केलं पाहिजे. करेक्ट. आणि आपण ते चालू केलं. करेक्ट. आणि आय थिंक हा काळ तो होता जेव्हा व्हॉट्सअप पण नव्हतं. आय थिंक 2005 मध्ये स्मार्टफोनच नव्हते. एक्झॅक्टली. फेसबुक पण नव्हतं. एक्झॅक्टली. सो मग कशी सुरुवात झाली? हे ओरकुट वरती चालू झालं होतं. ओरकुटवर आय थिंक दे हॅड कम्युनिटीज पार्ट देअर. आपण चालू केलं आणि पण जरी आपण चालू अचानक केलं, म्हणजे अचानक फार विचार न करता केलं होतं, विच इज ट्रूथ. पण फार लवकर आम्हाला कळलं की हे काहीतरी स्पेशल होऊ शकतं किंवा होतंय. ओके. विदिन 1 year, 1.5 years, वी वर ऑलरेडी कवर्ड बाय ऑलमोस्ट ऑल द लोकल मीडिया, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, दुसरे काही जे लोकल छोटे मोठे माध्यम असतील. तर आम्ही ऑलरेडी सगळीकडे कव्हर झालेलो होतो. बरोबर. तर आमच्या ज्या व्ह्युअर्सना माहित नाही पुणे इटाउट्स म्हणजे काय किंवा जे चालू झालेलं म्हणजे व्हॉट कॅन यू डू, फक्त तेवढं एकदा सांगता. पुणे इटाउट्स बायलार्ज आपले कम्युनिटी एक समूह आहे जो जेवणाच्या प्रेमा खातर एकत्र आलाय. बरोबर. आणि मग ते एकत्र आल्यानंतर आपण एक सांख्यिक बळ जे म्हणतो झाल्यानंतर जे काय केलं गेलं पाहिजे या गोष्टीवर आम्ही विचार करून मग त्याला स्ट्रक्चर दिलं. बरोबर. नॉर्मली काय होतं, आपण बिझनेस चालू करतो आणि मग कस्टमर म्हणू किंवा कम्युनिटीज म्हणू. बरोबर. करेक्ट वर्ड. कम्युनिटीची पॉवर आपण त्याला अटॅच करायचा आजकाल प्रयत्न करतो. प्रत्येक बिझनेस कम्युनिटी हा शब्द वापरतो. Especially you are from branding and social media. Community is a very strong word. Very strong word. म्हणजे माझं फुलांचं दुकान असेल तरी माझी कम्युनिटी असते. माझी सोसायटी अपार्टमेंट असते ती पण एक कम्युनिटी असते. कम्युनिटी इज अ बज वर्ड राईट नाव. सो आमचं उलट होतं. कम्युनिटी झाली, आता काय करायचं, कम्युनिटीला दिशा कुठली द्यायची. बरोबर. आणि मग हे करत करत त्याला स्ट्रक्चर येत गेलं आणि एकदा स्ट्रक्चर आलं की थोडंसं तुम्ही सिरियस होतात, लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. आणि ऑफकोर्स त्याचे बरेचसे स्टेजेस असतात त्याच्यामध्ये. बरोबर. पण यू गो टुवर्ड्स सर्टन डिरेक्शन. करेक्ट. पण 2005ला ऑर्कुटवरनं मग फेसबुक आणि आय थिंक तुझं इंजिनिअरिंग केलंस तेव्हा. आय थिंक यू वर ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड, यू आर वर्किंग इन अ जॉब. तर ती जर्नी टू कमिंग बॅक टू इंडिया हे काय कसं झालं? हाऊ डिड इट ग्रो एक्सपोनेन्शियली? सो 2005ला ऑफकोर्स चालू झालं आणि आय टोल्ड यू की 7, 8, 9 पर्यंत वी वे प्रिटी बिग. म्हणजे आय थिंक. बरोबर. आणि कसं असतं त्यावेळेला सोशल मीडियावरती अर्ली अडॅप्टर्स होते. सो अर्ली अडॅप्टर्स आर डिफरंट दॅन वेन एव्हरीबडी गोज देअर. करेक्ट. वेन यू अर्ली अडॅप्टर देयर इज अ सर्टन क्युरियोसिटी अराउंड इट, सर्टन क्वालिटी अराउंड एव्हरीथिंग यू डू बिकॉज यू आर देअर बाय चॉईस. करेक्ट. असं करता करता ते बऱ्यापैकी पॉप्युलर नक्कीच झालेलं होतं. कुठलाही तिथे त्याला ॲज अ करिअर म्हणून डेव्हलप करायचा माझा उद्देश तेव्हा दूरपर्यंत नव्हता. अगदी आनंद येतो, सगळे लोक ओळखायचे, मीडिया कव्हर करतंय, सगळं छान चाललं होतं. वी स्टार्टेड ऑफलाईन मीट्स, ते जी अगदी नवीन कन्सेप्ट होती त्यावेळेला. त्यावेळेला म्हणजे लोक अगदी अनोळखी लोकांना घाबरायचे किंवा एक भीती म्हणू किंवा एक क्युरियोसिटी प्लस भीती असं म्हणू ते सगळं होतं.
पण ते 2008-9 करता अचानक काय झालं, ओरकूट अचानक बंद डिक्लाइन झालं. बरोबर. ते डिक्लाइन. आणि फेसबुक वॉज येट टू बिकम, म्हणजे नथिंग रिअली हॅपनिंग देअर. बरोबर. सो त्या फेजमध्ये आय थॉट की ठीक आहे, पुणे इट आउट हॅज गिव्हन मी लॉट ऑफ दिस गुड 4-5 years आपण छान केलं, आणि आय थॉट झालं आता बऱ्यापैकी संपलं. आणि परत की त्याला, आणि त्यावेळेला आय वेंट टू डू माय MBA. आय वॉज स्टडिंग इन सिंगापूर दॅट टाइम. ओके. अँड देन आय थॉट की ठीक आहे, आता विल लिव्ह अ टिपिकल लाईफ. अँड आय वॉज ट्रॅव्हलिंग लिटरली 8, 9, 10 countries. I traveled, studied, worked for in those 2-3 years. I was not in Pune only, but around, let's say, post my MBA 2011-12, when I was somehow, let's say, I was sitting in my office over there. I realized for me to be happy, I have to go back and do this. बरोबर. And once that thought came into my mind, हा डिसिजन काही खरंच मला फारसा अवघड नव्हता. की आय फिगर्ड आउट की झालं, फिरून झालं, बघून झालं, काम पण करून झालंय, मला आता आनंदी राहण्याकरता पुण्याला जाऊन हे करायची गरज आहे. आणि इट वॉज अ व्हेरी इझी डिसिजन टू कम बॅक टू इंडिया. अँड आफ्टर 2012 वी स्टार्टेड रिअली ग्रोइंग इट विथ अ स्ट्रक्चर ऑन फेसबुक. ओके. ओके. सो यू कॅन से वी बिल्ड PO twice. अच्छा, म्हणजे नवीन प्लॅटफॉर्म आला तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. बरोबर. अगदी शून्यातच म्हणून. बरोबर. बरोबर. आणि मग त्यानंतर स्केलिंग अप, कारण का जेव्हा मग फेसबुक, आय थिंक आता 2016-17 जर मी म्हटलं, तेव्हा आय थिंक खूपशे युजर्स आलेले फेसबुकवर, मोस्ट ऑफ द कम्युनिटीज वर गेटिंग फॉर्म्ड. आणि 2018 नंतर म्हणजे पीपल हॅव नॉट सीन बॅक, जेव्हाही आय थिंक पुणे इट आउट्स ऑल्सो, कारण का माझ्या मते काहीतरी 3 ते 3.5 लाख ॲक्टिव्ह युजर्स आहेत. more than that, more than 2 lakhs. And the kind of information sharing आणि एक ॲप्रिसिएशन जे मिळतं एखाद्याच्या पोस्टला, मला वाटतं त्यासारखं ऑर्गॅनिक काहीच नाही. कारण का त्या काळात जेव्हा वेन आय वॉज डुईंग सोशल मीडिया, वेन एव्हर आय यूज टू वर्क विथ अ रेस्टॉरंट, तेव्हा ते मला असंच म्हणायचं, अरे आपल्याला पुणे इट आउट्सबरोबर कनेक्ट करायचं आहे, आपल्याला हे पुणे इट, म्हणजे प्रत्येक रेस्टॉरंट ओनर हे म्हणायचं की पुणे इट आउट्सबरोबर कनेक्ट करायचं आहे. तर पुणे इट आउट्स ते कसं रेस्टॉरंट्सना हेल्प करतं आहे किंवा युजर्सना हेल्प करतं आहे, याच्यावर थोडंसं आम्हाला सांगशील? See, by and large, Pune It Out is a platform, right? When you are a platform, how to use any platform depends on you. बरोबर. Obviously, प्रत्येक प्लॅटफॉर्मचे प्लस मायनस असतात, गाईडलाईन्स असतात. यू हॅव टू अंडरस्टँड द प्लॅटफॉर्म. बट वन्स यू अंडरस्टँड द प्लॅटफॉर्म, यू कॅन यूज इट ऑन अ डेली बेसिस टू युअर ओन benefit. You can be just a person who loves to share or talk about food. Let's say you are a blogger, you are a business. तो रेस्टॉरंटमध्ये एस्पेशली याला आपण 2 कॅटेगरीत बोलूयात. तर जे आपले छोटे बिझनेसेस असतात किंवा स्टार्टअप्स म्हणू आपण त्यांना, बरोबर, त्यांच्याकडे बजेट बऱ्यापैकी नसतं. करेक्ट. सो लोक इकडे मार्केटिंग म्हणून बघतात. ऑब्व्हियसली मार्केटिंग म्हणूनच, हो. पण आय विल यूज अ वर्ड ऑफ व्हॅलिडेशन. इट गिव्ह यू अ ग्रेट व्हॅलिडेशन ऑफ युअर कन्सेप्ट. करेक्ट. कारण हे लोक तुम्ही कुठूनही इन्फ्लुएन्स करून आणलेली नसतात. बरोबर. 1, 2, 4, 10 लोक इन्फ्लुएन्स करू शकता. बरोबर. करेक्ट. इन युअर पर्सन मे बी 100 करू शकता. 100 लाख लोक तुम्ही इन्फ्लुएन्स नाही करू शकत विदाउट ऍक्च्युअली बिईंग गुड. बरोबर. सो ते एक व्हॅलिडेशन इथून लोकांना मिळतं. बऱ्याच लोकांनी आय मीन थोडंसं डायव्हर्जन करूया तिथे. आपण जी टाइमलाईन जी बोलतोय 2017, 18, 19, आपण एक होम बेकर नावाचा शब्द वापरूयात. बरोबर. होम बेकर हे कधी कोणी ऐकलेलं पण नव्हतं. ऑब्व्हियसली दे वर बट सडनली itself a community now. पण ते हॉबी होतं, आता ते हॉबी ॲज अ बिझनेस झालंय. आणि सम ऑफ द होम बेकर्स आर एक्सेप्शनली टॅलेंटेड. Absolutely. कारण हे व्हॅलिडेशन फीडबॅक मिळत जातो, एनकरेजमेंट मिळत जाते, कलेक्शन होत जातात. अँड देन यू आर बिग. ॲब्सोल्युटली. असे बरेचसे उदाहरण आहे तुम्हाला. म्हणजे अगदी आठवतं बरेचसे केक आहे. कधी साडीचा केक, पैठणीचा केक, रेल्वे वेगवेगळे मोठे मोठे सेटअप्सचे केक, हे सगळे व्हायला लागले. एक्झॅक्टली. आणि अगदी before they reach, let's say, news or media anywhere else, they came to Pune It Out first. Because nobody goes to news channel, right? Correct. छान केक बनवलाय. Correct. It goes there organically. बरोबर. So coming back to this restaurant, आणि जे let's say substantial restaurant असतात, like you said, agencies काम करतात. शेवटी एजन्सी कंटेंट बनवतो. एजन्सी has to reach out to people. Correct. आणि when I am creating a good content, मला ते कुठेतरी टाकलं पाहिजे. मी उलट म्हणतो, तुमच्याकडे जर चांगलं कंटेंट असेल आणि तुम्ही शेअर करणार नसाल जिथे लोक आहेत, दॅट्स अ क्राईम. करेक्ट. हॅविंग गुड कंटेंट अँड नॉट शेअरिंग इट, आय डोंट अंडरस्टँड वाय यू वुडंट डू दॅट. एक्झॅक्टली. सो आता प्रत्येक बिझनेस, आता तुमचं पेज असतं, तुमचा प्लॅटफॉर्म असतो, तिथे थोडं लिमिटेशन येतात. बरोबर. सो यू हॅव टू बूस्ट युअर पोस्ट, then add you put a certain budget there. Correct. This is as good as free, right? We have 2 lakh people. The only thing is you have to understand how a platform works. Correct. So sometimes people figure it out. If you don't understand, talk to me. I mean, we are there to help. Absolutely.